ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी किंवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाचे श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारो भरणौ रघुबर विमल जसुजो दायक फलचारो बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोहे हरहु कलेस विकार। श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढवी अंतरी प्रेम सुख तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपम सेवे लागी सेवक झालो 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 लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुकारा देवा देवा यावरी न करावा वडील तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकारा देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा बहेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकारा देवा यावरी न करावा एक पाहतसा एकची दहने सावध त्या गुन्हेकारे नव्हा मारा हका देवा भय अट्टहासे जव काळ असे दुरी ठेला मरणाचे तव गाठोडे पदरी जिने तो चिवरी माप भरे मारा हका देवा भय अट्टहासे जब काळ असे दुरी ठेला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण जगदमान्य जगदवंदनीय पंढरीश पांडुरंग परमात्म्याची लाडकी लढीवाळ आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी तुमच्या माझ्या सर्वसामान्य जीवाच्या कल्याणासाठी स्वतःच्या आयुष्यातील अगदी क्षण खर्च करून पंचमवेदरूपी गाथा ग्रंथाची निर्मिती केली आहे। मायबाप सज्जन हो, हिंदवी स्वराज्याचे असणारे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे आद्य धर्मगुरू म्हणून ज्यांची ओळख या विश्वात नव्हे तर स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये अगदी भरून पुरून उरलेले आहे असे असणारे वैकुंठवासी देहू निवासी
श्रीमंत योगी सद्गुरू श्री जगद्गुरू तुकोबाराया यांचा असणारा गाथा प्रकरणातील असणारा 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी या मृत्यूलोकात अनमोल देह प्राप्त करून हा नरदेह तुम्हाला मला प्राप्त झाला. या नरदेहाचं सार्थक करत असताना जीवन जगण्याचं कसं आणि जीवन जगत असताना नेमकं माणसानं काळाला घाबरायचं कसं याचं वैशिष्ट्य 4ही चरणामध्ये जगद्गुरू तुकोबारायांनी या ठिकाणी प्राप्त करून दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल तुकोबारायांनी सरळ सरळ सांगावं बाबा हो, या मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर प्रत्येक देह एक ना एक दिवस आपल्याला यहलोकात सोडून जायचं आहे. शरीर आपल्याला बरोबर नेता येत नाही आणि या शरीराचं ज्यावेळेस शेवटचा असणारा जो विधी आहे त्याला आपण दहन विधी म्हणतो, त्याला आपण अंत्यविधी म्हणतो, त्याला आपण अंत्येष्टीचा विधी म्हणतो. आणि तो जो असणारा हा दहन विधी आहे तुकोबारायांनी सरळ सरळ सांगावं, तो दहन विधी जर एखाद्या पाहुण्याचा असेल, एखादा आपतेष्टांपैकी असेल, सगळ्या सोयऱ्यातील असेल, एखाद्या मित्र परिवारातील असेल, शेजारचा असेल, भाऊकीतला असेल, कुणाचा का असेल ना, पण अंत्यविधी ज्यावेळेस आपण आपल्या डोळ्यानं बघतो, स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस आपण तो अंत्यविधी बघतो त्या दिवशी तरी कमीत कमी माणसाला स्मशान वैराग्य जागृत झालं पाहिजे की अरे माझा मित्र आज माझ्यातून गेलाय, मला सुद्धा तसं जायचं आहे. माझ्या भाऊकीतला असणारा एखादा जवळचा माझा नातलग गेलाय, मला सुद्धा एक दिवस जायचं आहे. आणि याच्यासाठी तुकोबाराय सांगतात की कमीत कमी तिथं गेल्यानंतर तरी माणसानं सावध झालं पाहिजे. सावध त्या गुन्हे कारेन भा. तुकोबाराय सांगतात बाबा हो, अरे या मृत्यूलोकात आपण प्रत्येक जण जाण्यासाठी आलेलो आहोत, पण मरणाची स्थिती जर तुम्हाला अनुभवायची असेल तर आपल्या एखाद्या जवळच्या नातलगाच्या अंत्यविधीला जा आणि स्मशानात गेल्यानंतर त्याला लाकडावर कसं ठेवतात, त्याच्यावर त्याला राखेल कसं टाकतात, टायर कसे लावतात ते बघा तुम्ही. आपल्याला सुद्धा असंच एक दिवस पेटायचंय, मग कमीत कमी आपण तेवढं जागा व्हायचं. आणि जागा होऊन नेमकं काय करायचंय हो, काय करायचं? गावात बसून एकामेकाची कुटाळे करायचे का? अजिबात नाही. काय करायचं आपण नेमकं? सावध होऊन काय करायचंय? आपण देवाला हाका मारायची. मग कशी मारायची? मारा हाका देवा भयट हासे, जव काळ असे दुरी ठेला. जोपर्यंत काळ आपल्यापासून 4 हात लांब आहे तोपर्यंत आपल्याला परमार्थ करणं शक्य आहे. व म्हातारं झाल्यानंतर जर अंथरुणावर एखादं म्हातारं जर टाकलं महाराजांनी त्याच्या कानाजवळ, आपण जाऊन सांगतो बाबा तुमची शेवटची वेळ आता जवळ आली, रामकृष्ण हरी म्हणा. कारण अंतकाळाच्या वेळेला जर त्या परमात्म्याचं नामस्मरण जर आपल्या मुखात जर आलं, महाराज तुकोबाराय सांगतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही, त्याच्या इतकं सुख जीवनामध्ये दुसरं कोणतंच नाही. अंतकाळाच्या वेळेला ज्यावेळेस त्या परमात्म्याचं नामस्मरण आपल्या मुखात जर आलं महाराज, ते मुख पवित्र नाही त्या जन्माचं सार्थक होतं. म्हणून तुकोबारायांनी सरळ सरळ सांगावं बाबा परमेश्वराला हाका मारायची. मग हाका मारत असताना कशी मारायची? अरे जोपर्यंत आपण हे शरीर आपलं तरुण आहे, जोपर्यंत जो काळ असे दुरी ठेला, जोपर्यंत आपण म्हातारे झालो नाही तोपर्यंतच परमार्थ शक्य आहे. बऱ्याच लोकांचा असाही गैरसमज आहे, परमार्थ करायचा आहे महाराज पण आता आम्हाला शक्य नाही. कुठं काही एखादी सर्व्हिस असेल किंवा एखाद्या ड्युटीवर एखादा व्यक्ती असेल, आपण त्याला सहज म्हणतो येता का पंढरपूरला? नाही आता कुठं शक्य आहे, अजून 2-4 वर्षे मला रिटायरमेंटला राहिले. रिटायर झालो की मी परमार्थ करण्यासाठी मोकळा झालो, पण रिटायर तो इथून होतो की डायरेक्टच होतो हे काही सांगता येत नाही महाराज. म्हातारपण कुणी बघितलंय? कुणीही बघितलेलं. म्हणून तरुण असताना माणसानं परमार्थ केला पाहिजे. तुकोबाराय सांगतात अरे जोपर्यंत मरण आपल्याला जाम दिसते ना, अजून आपल्याला मरणाला अवधी दिसतोय ना, तोपर्यंत परमार्थ करता येतो, नंतर परमार्थ करता येत नाही. तुकोबारायांनी सांगावं अरे जन्माला आल्यानंतर 5वीच्या दिवशी महिला मंडळाचा असणारा एक समज आहे बघा तुम्ही. 5वीच्या दिवशी सटवा येते, प्रत्येकाच्या कपाळावरती आपलं असणारं भाग्य लिहून जाते. कुणाच्या नशिबात काय आहे हे सगळं लिहिलेलं असतं, अगोदरच लिहिलेलं असतं. आपण हे सगळेजण मान्य करतो की नाही? तसं तुकोबारायांनी सरळ सरळ सांगावं मरणाचे तव गाठोडे पदरी, जिने तो चिवरी माप भरे. तुकोबाराय सांगतात अरे जोपर्यंत जिवंत राहायचंय, कधीपर्यंत जिवंत राहायचंय? आपलं माप भरत नाही तोपर्यंत जिवंत राहायचंय. बरोबर आहे की नाही? आपलं माप भरत नाही तोपर्यंत आपण जिवंत राहायचंय. आणि ज्या दिवशी की आपला वेळ काळ त्या ठिकाणी ठरलेला आहे, त्या वेळेला त्या काळाला आपण कोणत्याही ठिकाणी असलो, याचा विस्तार आपण पुढे बघू, कोणत्याही ठिकाणी असलो, अगदी आहे ह्या ठिकाणाहून सुद्धा एखाद्याला न्यायचं म्हटलं की तो मागं पुढं पाहू शकत नाही. त्याला काय महाराज अटॅक आला की 1 सेकंद सुद्धा लागत नाही, मारून इथून घुसलंच तर माणूस जातो.
बरोबर आहे की नाही? म्हणून माणसाचं मरण अगदी कोणत्या काळेला क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही न चले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे ओळसागा. माणसाने क्षणाक्षणाला सावध राहिलं पाहिजे. सावध होऊन त्या परमात्म्याला हाका मारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मरण जर एकदा जर आलं महाराज कितीही प्रयत्न करा मरणाला चुकवायचा. तुकोबर आहे सांगतो तुका म्हणे धीग वाहती मार्ग अंगा आले मग हलो नेदी. एकदा की मरण आलं की अगदी एवढंसं सुद्धा तुम्हाला हलता नाही येणार. ताटात असणारं पाचीपक्वान्नाचं जेवण आहे हातात आपण घेतलंय महाराज. एक घास तोंडात टाकायचा आहे खायचा आहे आपल्याला ओटापर्यंत नेतो महाराज आणि लगेच आहे तसाच जीव जातो. लगेच मान वाकडी होऊन जागेवर पडतो महाराज. म्हणजे बघा तुम्ही अगदी हातात असणारा घास सुद्धा आपल्या मुखात घालू द्यायचा की त्याची ताकद आहे आणि त्यात कसल्याही प्रकारची शंका नाही. तुकोबारा सांगतात एक सेकंदभर सुद्धा तुम्हाला आयुष्य एक क्षण आहे. एकदा की ते मरण आलं कितीही प्रयत्न केला महाराज त्या मरणापासून तर आपण वाचू शकत नाही. असा सरळ सरळ तुकोबारांचा असणारा 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी कैलासवासी रायभान आमचे असणारे आजोबा रायभान मुक्ताजी पाटील तांबे यांचं असणारं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. प्रथम वर्ष श्रद्धा आहे. जीवनामध्ये आल्यानंतर माणसानं जगावं कसं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जन्माला तर कितीतरी लोक येतात महाराज. कितीतरी जीव या मृत्यू लोक जन्माला येतात. पण जगावं कसं असं जर पाहायचं असेल ना आमच्या रायभान बाबांकडे बघायचं. कधीच मला वाटतं गावात तंटा नाही कुठं कधी भावकीत नाही कधी त्यांचा वाद मला माझ्या कानावरही पडला नाही. आणि लहानपणापासून त्यांचं आमचं संबंध जवळचे असल्यामुळं कायम नेहमीच त्यांच्या काही गोष्टी बऱ्याचशा पण मी जवळून अनुभवलेल्या आहेत. कधीही अंतःकरणामध्ये कुणाबद्दल द्वेष नाही कुणाबद्दल कधी राग नाही. भावकीत कुणाबरोबर भांडण नाही. आपतेष्टांपैकी कुणाबरोबर भांडण नाही. आणि जीवनामध्ये ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुकोबारांनी सांगावं अरे जर मुखामध्ये जर वाणी जर शुद्ध असेल ना महाराज तर जीवनामध्ये सगळ्यात मोठा परमार्थ आहे. काय पंढरपूरला जायची गरज नाही. वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. काकडाच केला पाहिजे म्हणजे परमार्थ होतो. हरिपाठच केला पाहिजे म्हणजे परमार्थ होतो. हा गैरसमज जर तुम्हाला दूर करून चांगलं जर बारकाईनं जर बघायचं ठरलं महाराज तर जीवनामध्ये आपण जे कर्म करतो ना महाराज ते कर्म आपलं कसं आहे याचा 7-12 हा शेवटच्या वेळेला चित्रगुप्ताच्या माध्यमातून त्या परमात्म्यापर्यंत पोहोच करावा लागतो. आणि ज्यावेळेस तुम्ही केलेलं कर्म त्या परमेश्वराच्या असणाऱ्या त्या 7-12मध्ये चांगल्या प्रकारचं असेल ना महाराज त्याच वेळेस उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. नाहीतर हरिपाठन काकड्या करणारे लोक सुद्धा अमावस्याच्या दिवशीच मारतात. कधी कधी शनिवार पाहून मारतात. बरोबर आहे की नाही. मुखानं नाम घ्यायचंय महाराज पण अंतःकरण त्याला निर्मळ असावं लागतं. आणि जर अंतःकरणाची अवस्था जर निर्मळ असेल ना महाराज त्याला वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. माझ्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीतून सांगावं साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अरे ज्याच्या मुखामध्ये अमृतासारखे जर एखादे चांगले जर शब्द जर निघत असतील ना महाराज सगळ्यात मोठा परमार्थ तो आहे. जीवनामध्ये मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी. यांच्या मुखामध्ये नेहमी अमृतासारखे शब्द निघत होते महाराज. नेहमी गोड बोलणार कधी कुणाबरोबर भांडण तंटा नाही. आणि जीवनामध्ये एवढं शिल्लक राहतं महाराज. चांगलं कर्म केलं ते शिल्लक राहतं. वाईट कर्मावाल्याचं कोणी नाव घेत नाही. तुका म्हणे एक मरण्याची सारे तुका म्हणे एक मरणाचे सारे तुका म्हणे एक मरणाचे सारे तुका म्हणे एक मरणाचे सारे तुका म्हणे तुका म्हणे मरणाची सारे तुका म्हणे मरणाची सारे. हो उत्तमाची बुरे कीर्ती मागे उत्तमाची बुरे कीर्ती मागे उत्तमाची बुरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे
माझी जननी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरदार. वा. तुका म्हणे एक मरणीची सडे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माईके दुःखाची जनीती नाही आधी अंती अवसानो. मला सांगा, जीवनामध्ये उत्तम जर कर्म केलं तर शिल्लक राहतं. तुम्ही बघा, तुम्ही 450 वर्ष झाले तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन. आजही छत्रपती शिवाजी महाराज विचारानं आपल्यामध्ये आणि कर्मानं आपल्यामध्ये शिल्लक आहेत. याचं एकमेव कारण आहे, जीवनामध्ये अंतःकरणामध्ये कसल्याही प्रकारचा स्वार्थ नाही ठेवला महाराज. फक्त परोपकारासाठी जीवन जे लोक जगले महाराज तेच लोक शिल्लक राहतात. म्हणजे स्वार्थ ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न केला महाराज ते लोक यत्किंचित सुद्धा शिल्लक राहत नाही. तुम्हाला सांगू दादा, आपण आपल्या प्रपंचासाठी कितीही अट्टाहासानं कष्ट करा, रात्रंदिवस मरमर आपण मरून त्या ठिकाणी कितीही प्रपंच करण्याचा प्रयत्न करा, आपले मुलं आपला फोटो घरात ठेवतील महाराज, पण आपले नातवंड आपला फोटो घरात ठेवत नाहीत. नाहीतर बघा, इथं बसलेल्यापैकी जर एखाद्याला विचारलं तुमच्या आजोबाचं नाव काही, माणूस स्पष्ट सांगेल. आता वडिलांचं तर प्रत्येकाचंच पाठ आहे. आजोबाचं विचारलं लगेच सांगतील महाराज. पंजोबाचं विचारलं काहींचं पाठ आहे, काहींचं पाठ नाही. त्याच्या पुढच्या एखाद्या पिढीचं खापर पंचाचं विचारलं तर लोक म्हणतात नाही आता आम्हाला माहिती नाही. ते नव्हते का इथं? ते नव्हते का इथं? त्यांचं कर्म प्रपंचापुरतं होतं, स्वार्थापुरतं कर्म होतं म्हणून शिल्लक राहिले नाही. जगद्गुरु तुकोबराय बघा तुम्ही, 450 वर्ष झाले, आजही शिल्लक आहे. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, जोपर्यंत चंद्र आहे सूर्य आहे तोपर्यंत शिल्लक राहणार आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती पर उपकारे. जीवनामध्ये स्वतःचं हित न साधता नेहमी समाजाचं हित कसं साधता येईल. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. अरे अंतकरणामध्ये दुसऱ्याच्या बद्दल कळवळा जर जागृत होत असेल, आपलं जर अंतकरण जर तळमळ तळमळ जर करत असेल तर महाराज तोच व्यक्ती फक्त शिल्लक राहतो. इतर व्यक्तीला शिल्लक राहण्याचा अधिकारही नाही आणि ते शिल्लक सुद्धा राहत नाही. ठल विठल इतर व्यक्ती बघा तुम्ही, कितीही बारकाईनं बघा तुम्ही. आपण सहज एखाद्याला विचारलं खापर पंजाचं नाव माहिती नाही, त्याच्या अगोदरच्या पिढीचं नाव माहिती नाही. ते होते, फक्त आपल्याला त्याचं नाव माहिती राहिलं नाही, ते नाव शिल्लक राहिलं नाही. याचं एकमेव कारण आहे फक्त स्वार्थापोटी केलेला हा प्रपंच. हे माझं ते माझं ते माझं ते माझं 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 करता करता स्वतःचं जीवन त्या ठिकाणी व्यर्थ घालवलं महाराज. आणि हा संसार एक बाजार आहे. बाजार सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, हा बाजार आहे. सकाळी भरला संध्याकाळी उठणार आहे. एकदा की माल संपला की आपला तो विकणारा माणूस आपल्या आपल्या गावाला निघून जाणार आहे महाराज. हा बाजार आहे संसार म्हणजे. नाथ महाराजाचं प्रमाण एक भारुडामध्ये आहे का पाटकोणाचं. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला बाई. हो यात सुख नाही, हो त्यात सुख नाही. यात सुख नाही, हो त्यात सुख सुख नाही, हो त्यात सुख नाही. यात सुख नाही, हो त्यात सुख नाही. माझे माझे मनोनी ओझवाई संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार नगरी बाजार भरला ग बाई. नाथमाजाने सरळ सरळ सांगावं, एका जनार्दनी हो. आवाज थोडा जास्त कडक झाला तो, हिशोबाने करा. एका जनार्दनी हो संसार लटका, साधू संता वाचोनी नाही सुटका. काम क्रोध लोभ त्यासे गिराईक पाही हो, संसार नगरी बाजार भरला ग बाई. नाथ महाराजांनी, अरे संसार म्हणजे बाजार आहे आणि या बाजारामध्ये बघा तुम्ही कितीही अट्टहासानं प्रपंच करण्याचा प्रयत्न करा, प्रपंच आतापर्यंत कोणाचाही पूर्णत्वाला गेलेला नाही. आज मेला पंजा मेला,
संसार ज्याने अट्टहासानं केला महाराज, तो संसार गुणाचा पूर्णत्वाला गेला नाही. आणि परमार्थ थोडासा करण्याचा प्रयत्न केला, तो पूर्णत्वाला कोणाचा गेला नाही असा कोणीच नाही महाराज. बघा तुम्ही बारकाईनं सगळे तुमच्या पुढे चरित्र आहेत. अगदी 18 संत पंचायत तुम्ही चरित्र जर तपासले महाराज, विश्वगुरु निवृत्ती दादांपासून तुम्ही सुरुवात करा तर अगदी निळोबारायांपर्यंत सुरुवात करा. ज्यांनी ज्यांनी परमार्थ केला महाराज, ते लोक निश्चित स्वरूपानं चांगल्या जागेला जाऊन पोहोचले. आणि ज्यांनी ज्यांनी प्रपंच करण्याचा प्रयत्न केला महाराज, ते नेहमीच खड्ड्यात जाऊन पडले. आयुष्यभर कितीही प्रपंच केला महाराज, या मृत्यू लोकात येऊन दैवी अवतार झाला श्रीकृष्ण परमात्म्याचा. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला. आयुष्यभर प्रपंच करण्याचा प्रयत्न केला, प्रपंच कुणाचाही पूर्णत्वाला गेलेला नाही. कितीही पैसा कमवला महाराज, कितीही धनसंपदा कमवली, कितीही सोनं नाणं कमावलं, कितीही गाड्या माड्या कमवल्या, कितीही शेती कमवली, काय कमवायचं ते कमावलं, पण कमावलेली धनसंपदा आहे ह्या ठिकाणीच ठेवून जावे लागते. कबीरदासजी महाराज सांगतात, यही धरे रह जाएंगे कोटी महल मकान, तेरा असल ठिकाना है आखिर तो शमशान रे बंदे, मत कर तू अभिमान. मला सांगा, कबीरजी महाराज सांगतात, कितीही गाड्या माड्या बांधल्या, कितीही प्रपंच मोठा केला महाराज, पण शेवटचं ठिकाण प्रत्येकाचं कुठं आहे? 4 पत्र्याचं सीट ग्रामपंचायतनं अगदी प्रत्येकाला बांधून ठेवलं. एखादा म्हणेल मी अमुक खात होतो, एखादा म्हणेल मी अमुक पदावर राहत होतो, एखादा म्हणेल माझ्या खिशात फार पैसा आहे, एखादा म्हणेल माझ्या शरीरामध्ये फार ताकद आहे, एखादा म्हणेल मी दिसायला एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे, माझ्यासारखा सुंदर गावात कोणी नाही. एखादा सहज म्हणतो, महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखं गायन करणारा वारकरी संप्रदायात दुसरा गायक तुम्हाला बघायला मिळणार नाही म्हणतो एखादा सहज. एखादा कीर्तनकार सुद्धा म्हणतो, मला एवढं भारी कीर्तन करता येतं ना, माझ्यासारखा दुसरा कीर्तनकार महाराष्ट्रात. लोक म्हणतात ना, आता टॉप 10ची यादी बघा तुम्ही युट्यूबला वगैरे जर बघितली महाराज, 1 नंबरचा कीर्तनकार, 2 नंबरचा कीर्तनकार, 3 नंबरचा कीर्तनकार. अरे तू कितीही नंबरचा कीर्तनकार असू दे, तुझी राख निश्चित आहे, तुला वाचता येणार नाही. एकदा की काळाचा तडाखा तुझ्यावरती एकदा चालून आला तर तुला वाचण्यासाठी कितीही पर्याय तू जर शोधण्याचा प्रयत्न केला महाराज, त्या पर्यायातून तू सुटणार नाही. विठ्ठल मग मरणार आहे आपण, हे सगळ्यांना जर माहिती आहे, मरणार हे सगळ्यांना माहिती आहे की नाही? ज्याला माहिती नाही त्यानं वरती वोट करा बरं एकदा. मरणार आहे प्रत्येकाला माहिती आहे, आपण वाचणारच नाही हे प्रत्येकाला माहिती, काळ आपल्याला नेणार आहे हे आपल्याला प्रत्येकाला माहिती. मग आपण का बरं शेजारच्याचे बांध कोरावे? का बरं गोरगरिबाचा तळतळ घेऊन आपला प्रपंच मोठा करावा? काय एखाद्याच्या गरीबाचं मुडकं मोडून आपण आपल्या खिशामध्ये पैसे भरण्याचं काम करतो? काय एखाद्याचा तळतळाट आपण आपल्या प्रपंचाला लावून घेतो? याच्यावरती आपण कधी विचार करतोय का? मला सांगा, धन कमवू नका असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही, प्रपंच करू नका असं कुठं एखाद्या गाथेत सुद्धा पुरावा नाही आणि कुठंच पुरावा नाही. तुम्ही बारकाईनं बघा, प्रपंच करू नका. तुकोबरायांनी सांगितलं प्रपंच करा, ज्ञानोबराय म्हणतात प्रपंच करा. सगळ्यांचे पुरावे तुमचे थोडेसे नंतर सांगतो. सगळ्यात महत्वाचा पुरावा आपल्यात हयात असणारे आणि आपल्यात नांदणारे संत म्हणजे ब्रह्मलीन गुरुवरे नारायणगिरीजी महाराज. नारायणगिरीजी महाराज कीर्तनातून नेहमी सांगायचे, बाबा हो, राजा हो, अरे जीवनामध्ये प्रपंच करा, गाड्या घ्या, माड्या बांधा, काय तुम्हाला करायचं ते करा प्रपंचामध्ये, पण त्या प्रपंच करत असताना थोडा तरी परमार्थाचा चुटका आपल्या त्या प्रपंचामध्ये आपला असला पाहिजे. काम करत असताना आपण बघा, तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये बारकाईनं चिंतन करा, जुनी लोक होती महाराज, जुनी लोक. आता ह्या महिला होत्या महाराज, जात्यावर बसायच्या, देवाचे गाणी गायच्या, जणाबाईच्या ओव्या गायच्या, गात होत्या की नव्हत्या? म्हणजे तो परमार्थ त्यांचा त्या प्रपंचात होत होता. पूर्वी तुमच्यातलीच काही म्हातारी लोक माझ्या समोर बसलेली आहेत. पहाटे 3ला 4ला एकदा बैल सोडून अवताला गळा घातली, त्यांचे गाणे जर ऐकले ना महाराज, ते पांडुरंगापर्यंत जाऊन पोहोचतील. इतक्या अंतकरणापासून ते गाणे अवतामागं, नांगरामागं, पाबरीमागं गात होते. तसा प्रकार आता राहिला का हो? आता प्रत्येकानं घेतला की मोबाईल हातामध्ये, की इकडं तिकडं तिकडं इकडं असं करता करता दिवस संपून जातो माणसाचा. म्हणजे आपल्याकडून परमार्थ घडत नाही. परमार्थ जीवनामध्ये घडत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जुन्या लोकांची जी संस्कृती आहे, जो वारसा आहे, तो प्रत्येकानं आपण तो संग्रहित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अहो, हे मोबाईल वगैरे सगळं चालणारच आहे. विज्ञानाच्या माध्यमातून नवीन नवीन गोष्टी अजून भरपूर जीवनामध्ये येणार आहे.
पण त्या जीवनामध्ये ॲक्सेप्ट करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो महाराज, कोणतीही गोष्ट नवीन येऊ द्या ती पचवणं अवघड आहे, पचवणं अवघड आहे. मोबाईल वाईट नाही आहे, टी व्ही मीडिया वाईट नाही महाराज, त्याच्यातून घेण्यासारखं भरपूर आहे. त्यात ज्ञानेश्वरी पण आहे, त्यात जगद्गुरु तुकोबांची गाथा पण आहे, सगळ्या गोष्टी महाराज. मोबाईल तुम्ही घ्या, मोबाईलमध्ये कीर्तनं पण आहेत महाराज. पण बऱ्याच लोकांना तो नाद नाही महाराज, दुसरं भलतंच मोबाईलमध्ये बघत बसतील, म्हणजे त्याला परमार्थ त्यांच्याकडून घडत नाही. आणि जीवनामध्ये परमार्थ जर नाही घडला, परमार्थ जर नाही घडला तर तुकोबाने सरळ सरळ सांगावं, आयुष्याचा नाश झाला, 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 आयुष्याचा नाश झाला. तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, आयुष्याचा नाश झाला, 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 आयुष्याचा नाश झाला. आपण परमार्थ करावा म्हणून सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना स्वतःचं आयुष्य अगदी क्षणभर सुद्धा स्वतःसाठी वापरलं नाही. चंदनासारखा देह जिजवण्याचं काम ही संत मंडळी करतात, फक्त समाजाचं कल्याण व्हावं म्हणून. तुकोबारायांनी सरळ सरळ लोकांना सांगावं, तुमच्या पायापुढे विनंती करावी, सकाळाचे पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, हित ते करावे, देवाचे चिंतन करो नियामन एकविध. उपदेश केलाय महाराज, आता तरी पुढे हाची उपदेश. जीवनामध्ये सर्वसामान्य जीवाला उपदेश करून सज्ञान, अज्ञानी जीवाला सज्ञान करण्याचं काम ही संत मंडळी करत असतात. तुकाराम महाराजांनी नेहमी सांगायचं, अरे त्या विठ्ठलाला भजा, त्याचं भजन करा. जर त्या विठ्ठलाचं भजन जर जीवनामध्ये जर नाही केलं तर महाराज नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबारांनी सांगावं, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. आणि हा जन्म वाया घालवण्यासाठी नाही महाराज, तुम्हाला आज मिळालाय पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही. जसं एखाद्या आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला महाराज, आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडला, जो पूर्ण दृष्टीहीन आहे, त्याला अगदी काहीच दिसत नाही, अशा व्यक्तीच्या हातामध्ये एक जर अचानक जर कावळा सापडला महाराज, तो योग जसा आहे महाराज, तसा हा नरदेहाचा योग आपल्याला प्राप्त झालाय. पावला हा देह कागद आली न्याय, न घडो ते उपाय घडो आले, तुकोबारायांचं म्हणणं आहे. अरे जीवनामध्ये हा नरदेह तुम्हाला प्राप्त झाला, या नरदेहासाठी फार मोठा अट्टहास करावा लागतो, पाप पुण्याची समीपता व्हावी लागते. नरदेह कुणालाही मिळत नाही, आता मिळालाय पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही. नाथ महाराजांनी म्हणावं, पुनरपी संसारा येणे नाही, मन हा मोगरा अर्पोणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. आता मिळालाय पुन्हा मिळेल याची गॅरंटी नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, 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 शेवटची पाळी एक मनुष्य
महाराजांनी सांगावं शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकल्यावर फेरा पडे याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसारी संभ्रम भोगू नका संसारी असावे असो नसावे भजन करावे वेळोवेळा याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसारी संभ्रम भोगू नका नामदेव महाराज सांगतात अरे संसारात राहा पण असून नसल्यासारखं राहायचं संसार करायचा आहे तुम्हाला संसार सोडू नका कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम दुःख होईल सुखाचे दुःखाचं रूपांतर सुखात करून घ्यायचं असेल तर कामात राम शोधण्याचा प्रयत्न करा संसार सोडू नका संसार अट्टहासानं करा पण संसार करत असताना थोडा तरी परमार्थ त्या संसारातून घडला पाहिजे विठ्ठल विठ्ठल परमार्थ जर जीवनामध्ये जर आपल्याला जर घडवून घ्यायचं असेल तर मला एक नेहमी मी कीर्तनातून सांगत असतो परमार्थ जर घडायचं असेल ना महाराज त्याचं पाकच्या जन्मीचं काहीतरी पुण्य शिल्लक असावं लागतं तसा परमार्थ घडत नाही का घडतो आता एवढ्या माणसांमध्ये ह्याच मंडळींनी टाळ घ्यावा गळ्यामध्ये घालावा चांगल्या चांगल्या चाली म्हणावं पकवाज वाजावा ह्याच माऊलीनं डोक्यावरती असणारी तुलसी घ्यावी दुसरे नाही का इथं भरपूर आहेत महाराज पण हे सुचत नाही याचं एकमेव कारण आहे महाराज जीवनामध्ये जर काही जर पुण्य शिल्लक असेल ना महाराज तरच परमार्थ घडतो नाहीतर प्रयत्न करून सुद्धा परमार्थ होत नाही एखाद्यानं ठरवलं मला भजनामध्ये गावं वाटतंय तू प्रयत्न करून बघ तुला शक्य नाही प्रयत्न करून बघा तुम्ही शक्य होणार नाही ते एखादा म्हणजे मला पंढरपूरला जावं वाटतंय पंढरपूरला पिशी भरून अगोदरच 15-15 दिवस तयारी करतात महाराज जातात तर निम्म्या रस्त्यावरून अचानक घरी काहीतरी घडतं ते घरी घडतं म्हणजे तुझं पाप आडवं येतं हे मी सांगत नाही तुकोबरायांचं म्हणणं आहे तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड हित ते करावे देवाची चिंतन करून या मन एकविध आपलं हित कशात आहे कशात आहे आपलं हित त्या परमेश्वराच्या भजनामध्ये आहे पैसा कितीही कमवला महाराज तर आपलं हित त्या ठिकाणी पूर्ण झाला जाऊ शकत नाही आपलं हित जर तुम्हाला जोपायचं असेल तर भजन करा तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते तुम्ही किती मोठे असले महाराज कितीही तुमच्याकडे पैसा असेल तुम्ही कितीही शरीरानं बलाढ्य असेल तुमच्याकडे कला असेल ज्ञान असेल महाराज पण तुम्ही जर भजन केलं नाही ना तर तुकोबराय सांगतात तुमच्या त्या थोरपणाला काय काडी लावायची का काय थोरपण जाळावे ते अरे जीवनामध्ये परमार्थ हा सगळ्यात मोठी असणारं साधन आहे त्या नामस्मरणाच्या माध्यमातून जीवनाचं असणारं जे काही भविष्य आहे ना महाराज ते उज्ज्वल होऊ शकतो नाहीतर महाराज हे आयुष्य आहे आजचा दिवस गेला तो उद्या जाणार आहे उद्याचा दिवस गेला परवा जाणार आहे आपल्यातून जसे हे रायबान बाबा गेले महाराज तसे इथं आता कोणी राहणार नाही महाराज सगळ्यांना जायचं की नाही प्रत्येक जण जाण्यासाठी आलाय महाराज फक्त कोणी आज जाणार आहे कोणी उद्या जाणार आहे कोणी परवा जाणार आहे कोणी 6 महिन्यानं कुणी 10 वर्षानं कुणी 50 वर्षानं कुणी 100 वर्षानं कुणी 10 वर्षानं जन्माला येणार आहे जन्माला आल्यानंतर 1 सेकंदभर सुद्धा आयुष्य आपल्याला एक्स्ट्रा मिळत नाही काही काही लोक जन्माला येताना आईच्या उदरातून बाहेर येतानाच मरण पावलेले असतात त्यांना आयुष्य कोण देतं होय चाले हे शरीर कुणाची आसक्ती कोण बोलविते हरिविना देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको अरे भजनावर सगळं आणून ठेवलंय तुम्ही कितीही प्रमाण शोधण्याचा प्रयत्न करा भजनाशिवाय जीवनात गत्यंतर नाही परमार्थाशिवाय जीवनात गत्यंतर नाही आणि ज्यानं ज्यानं परमार्थ केला महाराज अंतकाळाच्या वेळेला त्या परमात्म्याचं नामस्मरण जर आपल्या मुखात आलं मगाशी मी प्रमाण सांगून गेलो अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही आणि या नाशिवंत संसारामध्ये तुम्ही कितीही सोयरेधाऱ्यांना कवटाळायचा प्रयत्न करा हे माझं ते माझं हा माझा व्याही तो माझा जावई ती माझी मुलगी तो माझा पती अरे जीवनात ह्या गबाळामध्ये तुम्ही जीवन जर घालवत बसला महाराज जीवन निश्चित स्वरूपानं ती व्यर्थ गेल्याशिवाय राहणार नाही शिवभक्ती नाही केली व्यर्थ शिणली माऊली तुकोबरायांचं सरळ सरळ म्हणणं अरे जीवनामध्ये परमार्थ नाही केला महाराज आणि हे कितीही तुम्ही गुंडाळण्याचा प्रयत्न करा कितीही पैसा कमावण्याचा प्रयत्न करा पैसा आपल्या बरोबर येत नाही एकमेव धन आपल्या बरोबर येतं तुकोबरायांचं सरळ सरळ म्हणणं परमार्थ महादन चरण वावया जतना
रूपी धन आहे ना महाराज, हे सगळ्यात मोठं धन आहे. हे धन जर आपण जर कमावण्याचा प्रयत्न केला मग आपल्याला जीवनामध्ये शेवटच्या वेळेला कसल्याही प्रकारची भीती नाही. इतर सोयरे तुम्ही आपल्याशी करण्यापेक्षा तो सोयरा आपल्यासा करा. हे सोयरे आपले कोणीच नाही महाराज. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे. शरीर कसं आहे महाराज, हे जाणार आहे, देह जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार. एक दिवस या शरीराची माती होणार आहे. शरीराची होय माती कोणी न येती सांगाती. का असा एखादा आहे तिथं परिसरात की एखादा व्यक्ती गेला महाराज, त्याच्यावरती प्रेम करणारा व्यक्ती त्याच्या बरोबर गेला नाही दादा हो, आपल्या बरोबर कोणीच येत नाही. आपल्या बरोबर फक्त भजनच येतं. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, अरे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला तू रडशील ठाई ठाई. या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर. तुकडोजी महाराजांनी सांगितलं हे माझ्या मनात थोडंच महाराज. आता इथं माझी नाही म्हणून मी बोलतोय बरं का. एवढं काही सोपं नाही बोलायचं. विठाला नामदेव महाराजांचं प्रमाण इथं कीर्तनावर इथं व्यासपीठावर उभं राहिलं की महाराज कातू कातू म्हणते. आता रोज पहाटे आपण म्हणतो महाराज, म्हणता की नाही आपण रोज मंदिरात गेलो. आज मला वाटतं काकड्याची समाप्ती झाली, कालच झाली, बरोबर आहे की नाही. मग मला सांगा, आपण काकड्याच्या त्या ठिकाणी त्या परिसरात गेलो, मंदिरात गेलो की कातू कातू अगदी माईकला आवाज फुल करून म्हणतो, धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. नामदेव महाराज म्हणतात, धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. आता काकडा संपला. हे प्रमाण म्हटल्या आपण किती वेळाने पुन्हा घराकडे जातो? लगेच महाराज, बरोबर आहे की नाही. मग तिथं आपण काय म्हणतो, सगळं मिथ्या आहे, संसार लटका आहे. ज्ञानोबरांचं प्रमाण आहे, खोटा संसार आहे आणि संसार खोटा आहे. आपण तिथं म्हणतो मंदिरात गेल्यावर, पण घरापर्यंत गेलो तसं इथं उभं राहिलं ना महाराज. इथं म्हणता येतं आम्हाला, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवाची. पण एकदा की पाकिट खिशात पडलं की महाराज कुठं चालले पुन्हा, इथं बोलणं सोपं आहे हो. आता इथं बोलू नाही, मी तुम्हाला सांगतो महाराज, आम्ही समाजाला सांगतो महाराज, पैसा कमावणं, कितीही पैसा कमावला तर सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे, सगळं खोटं आहे. अरे जीवनामध्ये परमार्थ करत असताना जर तुम्ही हा ठरवीचा जर खेळ जर कुठं जर बंद राहिला नाही तर एक दिवस हा परमार्थ सुद्धा जागेवर थांबल्याशिवाय राहिला. नुसतं पैसा म्हणून परमार्थ करू नका, इतकं नाही महाराज. नुसतं पैसा म्हणून परमार्थ करणारे या जगामध्ये नुसता परमार्थाचा सुद्धा बाजार झालाय. अरे बेगडी स्वरूपानं जर परमार्थ जर जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या परमार्थालाही मातीला काडी लागेल महाराज एक दिवस, आणि तुम्हाला सुद्धा काडी लोक लावल्याशिवाय राहणार नाही. बघा तुम्ही बारकाईनं सांगतो दादा हो, आणि अगदी युट्यूब चालू आहे, मी तुमच्या समोर सांगतोय. परमार्थ हा ठरवायचा विषय नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे लोक देतील त्याच्यावर समाधान राहिलं पाहिजे. आम्ही समाजाला सांगतोय महाराज, समाधान राहिलं पाहिजे, समाधानी झालं पाहिजे, समाधानी झालं पाहिजे. आमची समाधान कुठं व्हायला तयार नाही महाराज, बरोबर आहे की नाही. म्हणून जीवनामध्ये करत असताना अंतकरण शुद्ध ठेवून परमार्थ करण्याचा प्रयत्न करा, ज्याचं अंतकरण शुद्ध झालंय महाराज. कारण देव फक्त त्याच्या भावालाच बोकेला आहे, त्याला इतर तुमच्याकडून काही नको महाराज. ऐका महिमा आवडीची बोरे खाय भिलनीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. फक्त आपल्या अंतकरणातला भाव, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची. तुकोबरा सांगतात, फक्त तुमच्या अंतकरणातला भाव जर शुद्ध असेल ना महाराज, शुद्ध ज्याचा भाव झाला देव नाही दुरी त्याला. ज्याचं अंतकरण शुद्ध झालं महाराज, त्याला परमात्मा हा लांब नाही. बघा तुम्ही जगद्गुरु तुकोबरायांनी आयुष्यभर परमार्थ केला. किती परमार्थ केला तुकोबरायांनी?
किती परमार्थ केला तुकोबरायांना जर एका साधकानं विचारलंय महाराज नेमके आयुष्यभर तुम्ही परमार्थ केला म्हणता तुम्ही किती परमार्थ केला तुकोबरायांनी सांगा दिन रजनी हाची नंदा गोविंदाचे पोवाडे तुकोबरायांनी सांगावं रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत रात्रंदिवस त्या प्रभूचं चिंतन मी माझ्या अंतकरणातून केलंय महाराज रात्रंदिवस भजन अगदी क्षणभर सुद्धा त्या भजनापासून बाजूला घालू नये आणि शेवटच्या वेळेला जगद्गुरु तुकोबांना त्या पांडुरंग परमात्म्यानं गरुडावर बसून यावं याचं एकमेव कारण आहे महाराज अंतकरणापासून भजन केलं आणि क्षणभर सुद्धा त्या परमात्म्याचा कधी विसर पडला नाही किती भजन केलं म्हणावं शिंक जांभाळी भोकला इतुकाची वेळ वाया गेला तुकोबांनी सांगावं आपल्याला सुद्धा परमार्थ करण्यासाठी तुकोबरायांनी अगदी विनंती केली तुमच्या पाया पडून विनंती केली मग सांगून गेलो सकाळचे पायी माझे दंडवत तुकोबरा एका ठिकाणी तर अगदी लोटांगणच घालतात लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गे नाही आता या जीवनामध्ये तुम्ही या मृत्यू लोकात नरदेहाला प्राप्त झालात महाराज याच देहानं फक्त परमार्थ करता येतो इतर युणीमध्ये 84 लक्ष युणीमध्ये अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत परमार्थ हा कुणाला करता येत नाही का येतो करता 4-2 कुत्रे एकत्र आले पंढरपूरच्या दिशेनं कुठं विना वगैरे अगदी पाकवाद गळ्यात टाकून निघाले असं कोणी तुम्ही बघितलंय का त्र्यंबकेश्वरला वगैरे तुम्ही आता दिसत नाही महाराज त्याचं काय कारण आहे कुत्रे कधीच पंढरपूरला जात नाहीत लक्षात घ्या अगोदर गाढव एकत्र येऊन कधीही एखादा सप्ताह करू शकत नाही गाढव कधी सप्त्याला येत नाही गाढव कधी पंढरपूरला जात नाही पंढरपूरला जाणारे ही माणसंच असतात म्हणून जीवनामध्ये परमार्थ जर करायचं असेल महाराज याच नरदेहानं होतो महाराज याच देही गडे देवाचे भजन 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 आणि कहे ज्ञान नाही कोठे नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही नाही कोठे आणि काही काळ नाही कोठे नाही कोठे आणि काही काळ नाही कोठे याच देही गडे देवाचे भजनाने कहे ज्ञान नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे याच देही गडे देवाचे भजन आणि काही काळ नाही कोठे आणि काही काळ नाही कोठे तुकोबरायांनी सांगावं याच देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे भजनाचं ज्ञान इतर देहाला नाही महाराज हात टाळी वाजवण्यासाठी फक्त नरदेहाला परमात्म्यानं प्राप्त करून दिलेत इतर देहाला हात नाहीत काहीत कुणाला हात तुम्ही म्हणाल माकडाला हात असतात माकडाला हात नसतात ते त्याचा चालण्यासाठी पण उपयोग करतो म्हणून त्याला 4 पाय म्हणतात बरोबर आहे का हात फक्त त्या परमात्म्यानं या देवाला दिलेत महाराज आपल्या या इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रियात पाय कान इंद्रिय हात पाय कान नाक डोळे बोल आया वचन देणे तुझे विनायक नाचे आपण भाव रोग इंद्रियात पाय कान नाक डोळे नाचे देवापणा आपल्याला देवानं हात कशासाठी दिले ते संतांनी आपल्याला समजावून सांगावं देवानं आपल्याला डोळे कशासाठी दिले संतांनी आपल्याला समजावून सांगावं कान देवानं आपल्याला कशासाठी दिले संतांनी आपल्याला समजावून सांगावं इतकं सुद्धा ज्ञान आपल्याकडं नाही देवानं आपल्याला हे कान दिलेत म्हणजे काहीतरी त्याला कारणच आहे की नाही नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान
काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल. हे जे अवयव दिलेत ना महाराज, हा काळ सार्थक करण्यासाठी दिलेत. सगळ्या संतांनी फक्त काळावर विजय प्राप्त करण्यासाठी हा अट्टहास केलेला आहे. जीवनामध्ये या काळरूपी पहिलवानाला पाडण्यासाठी सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी केलेला प्रयत्न आहे. तुम्ही सगळ्यांनी चरित्र ऐकलेलं आहे. आपल्याकडे वेळ आता थोडाच राहिला आहे. म्हणून जीवनामध्ये परमार्थ करत असताना माणसानं तरुण अवस्थेत परमार्थ केला पाहिजे. भजन करत असताना तुम्ही सगळ्या गोष्टी जर तरुण अवस्थेत, लग्न करायचं ठरलं तुम्हाला तरुण असावं लागतं. चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तुम्हाला तरुण असावं लागतं. 65 वर्षाच्या म्हाताऱ्याला जर तुम्ही कॉलेजमध्ये एखाद्या ॲडमिशन घ्यायला सांगितलं तर त्यांनी पार होईन का ते शिक्षण? नाही होणार. चांगली कुस्ती खेळायची तुम्हाला तरुण असावं लागतं महाराज. कोल्हापूरच्या थिएटरमध्ये जर तुम्हाला चांगली कुस्ती जर खेळायची, तुम्हाला जर या महाराष्ट्राचा हिंद केसरी पैलवान म्हणून तुमचे जर नावलौकिक या समाजामध्ये तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल, तुम्हाला जर चांदीची गदा प्राप्त करायची असेल, या महाराष्ट्रात पहिलवान म्हणून तुमची पदवी त्या ठिकाणी मिरवायची असेल, आणि 65-70 वर्षाच्या म्हाताऱ्याला जर सकाळी 2 लिटर दूध जर तुम्ही म्हशीचं आणि संध्याकाळी 2 लिटर दूध म्हशीचं आणि दुपारी खारीक बदाम वगैरे काय असेल त्याला खुराक दिला महाराज, त्याला पचल का? तो पुढून टाकणं आणि पाठीमागून जाणं त्यात सारखंच होईल महाराज. त्याला वेळ सुद्धा लागणार नाही. बरोबर आहे का? म्हणजे 65 वर्षाचं वय झालं म्हणजे तुम्हाला कुस्ती पण खेळता येणार नाही. वय झालं तुम्हाला शेती करता येणार नाही. 60 वर्षाच्या पुढे गेलं तुम्हाला सरकार सुद्धा आता रिटायरमेंट करते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आम्हाला परमार्थ म्हातारपणी करायचं. अरे लग्न जर तुम्हाला तरुणपणी शक्य आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला तरुणपणा शक्य आहे, म्हातारपणात तुम्हाला लग्न करता येईल का? एखाद्या म्हाताऱ्याचा जर बायोडाटा तयार केला महाराज आणि त्याच्या खिशात घातला आणि त्याला सांगितलं ह्या 4-2 पाहुण्यांना दाखवण्याचं काम कर, जर आली एखादी सोयरी घडून तर आली तुझ्याच्याने, होईल का ते शक्य? कधी नाही होणार. मला सांगा, जर आपल्याला जर समजा लग्न करायचं असेल महाराज तरी आपल्याला तरुण असावं लागतं. शेती करायची असेल तरुण असावं लागतं. परमार्थ करायचा असेल महाराज तर आपल्याला सुद्धा तरुण असावं लागतं. तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हातारपणी आपल्याच्याने परमार्थ होणार नाही. म्हातारपणी परमार्थ का आपल्या बापाने ठेवलं नाही, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट. बरेच लोक 60, 65, 70 वर्षाचे झाले महाराज की ज्यांनी आयुष्यभर लहानपणापासून परमार्थ केला, त्या परमार्थी करणाऱ्या माणसाला आकली पाजवण्याचं काम करतात. मी तुझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, अरे पण तू परमार्थात आज आलाय ना. चांगदेव महाराजांनी सरळ सरळ सांगावं, चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो. 1400 वर्ष जगले महाराज ते, फक्त मुक्ताईचा गुरुपुत्र झाले. चांगदेव महाराज म्हणे मी आज जन्माला आलो. 1400 वर्षाचं वय असताना सुद्धा आज जन्माला आलो. म्हणजे जीवनामध्ये तुम्ही परमार्थ कधीपासून सुरू केला या गोष्टीला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि जीवनात जर परमार्थ तरुणपणे जर केला नाही तर कबीरजी महाराजांनी सांगावं, भजन करो भरी जवानी में, भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से. बुढ़ापे में बहिरे हो जाओगे, भजन तुम सुन नहीं पाओगे. बुढ़ापे में अंधे हो जाओगे, दर्शन तुम कर नहीं पाओगे. बुढ़ापे में लूले हो जाओगे, दान तुम कर नहीं पाओगे. भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा. कबीर महाराजांनी सांगावं, अरे जीवनामध्ये भजन जर तुम्ही जर त्या ठिकाणी असणार, भजन जर तरुणपणात जर केलं नाही तर म्हातारपण नेमकं आपल्या नशिबानं आपल्याला बघायला मिळतं की नाही याची कसल्याही प्रकारची गॅरंटी नाही. मग अशी प्रमाण तुम्हाला सांगून गेलो. क्षणाक्षणाला आयुष्य कमी होतंय, आयुष्य जात आहे पहा काळ. जपत असे महास्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. इथं जन्माला आलं की मरावं लागतं, ज्ञानोबरांचं म्हणणं आहे. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. किंवा उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणून मरण हे प्रत्येकाचं अटळ आहे. आणि एकदा की मरण जीवनामध्ये आलं महाराज की मरणाच्या वेळेला जी स्थिती आहे ती प्रत्येकानं आपापली तपासण्यासाठी आपल्या आपतेष्टांपैकी सगळ्या सोयऱ्यामध्ये एखाद्याचं जर अंत्यविधीला जर तुम्ही गेला महाराज तर त्या स्मशानभूमीमध्ये आपल्याला स्मशान वैराग्य जागृत व्हावं आणि तिथं आपण सावध झालं पाहिजे असं जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणणं आहे. एक पाहता एकाची दहने, एक पाहता एकाची दहने, एक पाहता एकाची
सावध त्यागुने कारे नभा सावध त्यागुने कारणवा सावध त्यागुने कारे नभा सावध त्यागुने कारणवा मारा कदेवा बया अट्टहासे मारा कदेवा बया अट्टहासे मारा कदेवा बया अट्टहासे मारा कदेवा बया अट्टहासे मारा जगद्गुरु तुकोबांनी सांगावा भाऊ या मानवी जीवाला आल्यानंतर एखाद्याचा अंत्यविधी जर पाहिला तर आपण तिथं सावध होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण एक दिवस आपल्याला या मृत्यू लोकाचा निरोप घ्यायचा आहे. एक पहा तसा एकची दहने सावध त्यागुने कारे नभा. आणि सावध झाल्यानंतर त्या परमेश्वराला हाका कशी मारायची आहे. अंधेरो की नगरी से मैं कैसे पार जाऊं, शाम मुझे लेने आजा, हौसला हार न जाऊं. हो शाम आजा. तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना, तीन बाण के धारी तीन बाण चलाओ ना. मुश्किल में है रास तेरा जल्दी आओ ना. मुश्किल में है रास तेरा जल्दी आओ ना. त्या परमात्म्याला आपण हाका कशी मारायची ही खाटूश्याम महाराजांचं असणारं भजन आहे. कशी हाका मारायची आपण त्याचंच वर्णन जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. मारा का देवा मारा का देवा भया अट्टहास. 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 मारा का देवा
भय अट्टहासे जव काळ असे दुरी ठेला. त्या परमात्म्याला आपल्याला हाका मारायची, पण कशी मारायची? सगळ्यांनी मिळून त्या परमात्म्याला आपल्याला एकदा हाका मारायची. सगळ्यांनी हात वरती करा एकदा. ज्याला ज्याला देवानं हात दिले त्याने हात वरती करा. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हात वरती करा सगळे हात ताळी वाजवा. रखुमाई जय विठोबा 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 रखुमाई निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती दोन तास झाले आम्हीच कीर्तन करतोय, आम्हीच गायन करतोय, आम्हीच पक्वास. आता आपण काहीच करू नका, फक्त त्यांच्याकडून एकदा मला आवाज ऐकू द्या थोडंसं. बरोबर आहे की नाही? सगळ्यांनी म्हणायचं, महिला मंडळाने अगोदर म्हणायचं, नंतर पुरुष मंडळाने म्हणायचं. म्हणजे तुमच्या दोघांमध्ये कोण जास्त म्हणतं ते पण कळत. अगोदर महिला मंडळ टाळी वाजून भजन करायचे. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. याच्यानंतर लगेच जेवणाचा कार्यक्रम बरं का इथं. तुम्ही काय मोक्या बिक्या नाही ना. मी प्रत्येक गावात गेलो का महिला मंडळ फार मोठ्याने भजन म्हणतात. आता हे गावचा महाराज म्हणून दब लाजव आल्या काय काय. हा तुमचा आवाज, आता पुरुषांचा आवाज तुमच्यापेक्षा जास्त जर आला महाराज, तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठेही आरक्षणात जागा मागताय, यांच्यापेक्षा तुमचा आवाज जास्त पाहिजे. आता निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. या जन्मात जर भजन जर केलं नाही ना महाराज, तर पुढच्या जन्मात देव मुका करतो. मुका झालो वाचा गेली. ज्यानं भजन नाही केलं महाराज, पुढचा जन्म 100% बेतकुळीचा आहे. पुन्हा मोठ्याने म्हणायचं, निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. काय बायांचा आवाज. आता पुरुष मंडळी म्हणणार, मोठ्याने म्हणा बरं का. आता आपल्याला आज राखली पाहिजे. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. भजनाच्या माध्यमातून आपलं गाव हे पंचकृषी सगळ्यात उच्च लेवलचं आहे, हे विसरू नका. भजन म्हटलं ना महाराज, कधीच आळस करायचं नाही. भजन काय तुम्हाला महाराज आत्ताच भजन आहे, काय पाहता येईल. 2 मिनिटापूर्वी जर आपण एखाद्या आपल्यातला एखादा नसू शकतो. भजन ही माणसानं क्षणोक्षणी हाची करावा विचार तारावा या पार भवसिंधू. म्हणून माणसानं भजन नेहमी केलं पाहिजे. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया
निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाईला दया. तुम्हालाच काय म्हणावं, आमच्यातला अट्टल पाहिजे आत्ता शिकायला कीर्तन संपायचं टायमाला. म्हणून जीवनामध्ये माणसानं परमार्थ करायला सुद्धा वेळ दिली पाहिजे महाराज. कोणती वेळ कधी येईल सांगता येत नाही महाराज. जाती ऐसी घडी पुन्हा नाही, तुकोबरांचं म्हणणं आहे. तुका म्हणे काही करा काढा काढी, जाती ऐसी घडी पुन्हा नाही. म्हणून जीवनात प्रत्येकानं परमार्थ केला पाहिजे. असा सरळ सरळ भावार्थाचा अभंग जगद्गुरु तुकोबराय सांगतात की एक पहात सा एकची धरणे सावध त्या गुणे कारे नव्हा मारा हक्का देवा भय अट्टहासे जव काळ असे दुरी ठेला मरणाचे तव गाठोडे पदरी जिने तोची वरी माप बरे तुका म्हणे दिग वाहती मारग अंगा आले मग हलूने. तुकाराम महाराज म्हणतात एकदा मरणाची वेळ जर आपल्यावरती जर ओढावली महाराज तर अगदी एवढं सुद्धा तो आपल्याला हालचाल करून देणार नाही. हे सांगण्याचं काम आम्ही तुम्हाला भरपूर केलं दादा हो. अगदी पटवून देण्याचं काम केलं. नाही ऐकलं त्याचा तोटा तुमचा आहे. मग तोटा काय? हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बाग काळ बांधून नेईल. सरत शेवटी बाग काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल. बाजाईल. आमचे काय वाजाईल. हात माय बाप सगळे काळी बाजवा. हात वरती घ्या. हात पिंगळा महाद्वारे बोली बोलो तो देखा. पिंगळा महाद्वारे बोली बोलो तो देखा. पिंगळा महाद्वारे बोल बोल तो देखा. पिंगळा महाद्वारे बोल बोल महाद्वारे बोली बोलो तो देखा. पिंगळा महाद्वारे बोली बोलो तो देखा. पिंगळा महाद्वारे बोल बोल तो देखा. पिंगळा महाद्वारे बोल बोल तो देखा. वर्तमान खोटे बाबा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे बाबा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे. वर्तमान खोटे बाबा वर्तमान खोटे. बोलू बाबा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे बाबा वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगाग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगाग पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. अवगा अवगा रांगड धिंगाग अवगा रांगड धिंगाग अवगा रांगड धिंगाग अवगा रांगड धिंगाग. अवघा दांगड लिंगाग अवघा दांगड लिंगाग अवघा दांगड लिंगाग अवघा दांगड लिंगाग. दाताचं दातवण घ्या ग कोणी. दाताचं दातवण घ्या ग कोणी. घ्या ग कोणी. घ्या ग कोणी. कुंकू घ्या कोणी काळा बनी. कुंकू घ्या कोणी काळा बनी. कुंकू घ्या कोणी काळा बने. 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 निर्गुण निराकार दादा माहुर माझा गा. 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 शकून 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 सांगा बया आलया माई माझे नाव. शकून सांगा बया आलया माई माझे नाव. शकून सांग बया आले बाई माझे गाव. शकून सांग बया आले बाई माझे गाव. हे अहम वाग्या सोहम वाग्या. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची 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 वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारी वारी मल्हारी
ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम एक पहा तसा एकच दहणे सावध त्या गुन्हेकारे नभा मारा का देवा भय अट्टहासे जव काळ असे दुरी ठेला. आज या ठिकाणी असणारे कैलासवासी श्री रायभान मुक्ताजी पाटील तांबे यांचं असणारं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पश्चात त्यांचा फार मोठा परिवार आहे. त्यामध्ये त्यांची असणारी पत्नी आहे गंगा भागीरथी कमलबाई रायभान पाटील तांबे. मुलगा आहे श्री रवींद्र रायभान पाटील तांबे. पुतणी आहे श्री प्रकाश भागवत पाटील तांबे, श्री दत्तात्रय भागवत पाटील तांबे, चिरंजीव साईराज रवींद्र पाटील तांबे, कुमारी ईश्वरी रवींद्र पाटील तांबे नातू आहेत, नात आहे. त्याचप्रमाणे गंगा भागीरथी सरिताबाई भागवत पाटील तांबे भाऊजाई आहे. सौभाग्यवती शांता मच्छिंद्र पाटील शेळकी मुलगी आहे. सौभाग्यवती जालिंद्र अण्णासाहेब पाटील पराड मुलगी आहे. सौभाग्यवती वर्षा गणेश पाटील गागरे मुलगी आहे. सौभाग्यवती सुनीता अण्णासाहेब पाटील पानसरे पुतणी आहे. श्रीमती सविता शंकर पाटील निर्मळ ही एक पुतणी आहे. फार असा मोठा असणारा परिवार या बाबांचा आहे. बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. प्रत्येकालाच जायचं आहे म्हणून तुकोबरायांनी सरळ सरळ 4ही चरणामध्ये उल्लेख केला. बाबा हो, या मानवी जीवाला आल्यानंतर माणसानं सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा. ज्यांनी ज्यांनी चांगलं कर्म केलं तेच लोक फक्त या मृत्यू लोकात शिल्लक राहिले महाराज. चुकीचं कर्म केलं त्यांचं कुठं नावही शिल्लक राहिले, त्यांची निशाणीसुद्धा शिल्लक राहत नाही. म्हणून नेहमी माणसानं चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न करा. असा सरळ सरळ भावात आता 4 चरणाचा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा या बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी घेतला. अभंगाच्या एकच चरणावरती आपण बोलण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या चरणाला थोडासा आपण स्पर्श केलेला आहे, कारण आपल्याकडे आता वेळ फार कमी आहे आणि वेळ जो संपलाच आपला कीर्तनाचा. आता बरोबर आहे की नाही? कीर्तन थोडंसं लेट उशिरा सुरू झालं. कोणी श्रद्धांजली देणार असेल तर अगोदरच सांगा. अन्न सांगतील नाही देणार नको फक्त बोलू. हां बरं बरं चालतं. आणि म्हणून या 4ही चरणाचा अभंगाचा जो काही भावार्थ तुम्हाला समजला, जो चांगला असेल तो निश्चित स्वरूपानं तुम्ही तुमच्या अंतःकरणाला लावून तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. चुकीचं असेल ते माझं मला पुन्हा पाठीमागं द्या. ते काही बरोबर नेऊ नका. कारण चुकलेलं कधी मी आमच्याच माथ्यावर तुम्ही मारणार हे आम्हालाही कळते. बरोबर आहे का? विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले गुणे वेडे वाकुडे राज महाराज तुम्हादिगा नाये विचारिला अधिकार ना पुला राज महाराज तुम्हादिगा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा राज महाराज तुम्हादिगा ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. आज या ठिकाणी आपण सर्वजण